15 डिसेंबर 2025 रोजी साताऱ्याजवळील पुसेगाव हिंदकेसरी मैदानावर झालेल्या बैलगाडा शर्यतीत महाराष्ट्राचा लाडका बकासूर पराभूत झाला. हा निकाल अपेक्षेविरुद्ध असल्याने चाहत्यांमध्ये प्रचंड संताप आणि दुःखांची लाट उसळली. बकासूर हा खिल्लार दर्शक दिग्गज बैल गेल्या अनेक वर्षापासून मैदान गाजवतोय. सलग 3 वेळा गुलाल उधळला, अनेक हिंदकेसरी जिंकले. त्याची किंमत कोट्यावधीमध्ये सांगितली जाते. चाहते त्याला वाघ, देव, कोहिनूर आणि बकाडॉन म्हणतात. या पराभवानंतर इंस्टाग्रामवर हजारो कमेंट आल्या, ज्यात बहुतेक चाहत्यांनी बकासूरला पाठिंबा दिला. कमेंटमध्ये एक पराभव अस्तित्व संपवत नाही, वाघ नौका उत्तर देईल, राजा कालही होता उदयही असेल. काहींनी समालोचक याच्यावर टीका केली. म्हाताऱ्या कमेंटेटरने बकासूरबद्दल अपशब्द वापरल्याचा आरोप करत त्याच्यावर संताप व्यक्त केला. काहींनी तर धमकी दिल्या. मात्र काही संयमी चाहत्यांनी सांगितलं की समालोचकांचे आभार मानावे, कारण बकासूरचा इतिहास कोणी मोडू शकत नाही, तो स्वतःच मोडू शकतो. शर्यतीत हार जीत असते, पण बकासूरची लोकप्रियता आणि मैदानाची क्रेज यामुळे वर्षभर गुलाल उधळण्याची स्पीड कायम राहील, असा विश्वास चाहते आहेत. बैलगाडा शर्यत ही महाराष्ट्राची जिवंत परंपरा आहे आणि बकासूरने बैलातील आणखी रंगतदार पुढच्या मैदानात बकासूर पुन्हा रचना करेल असा विश्वास आहे.